भाजपच्या अहंकारावर आणखी एक आरएसएसच्या नेत्याचं बोट. इंद्रेश कुमार म्हणतात, अहंकाऱ्यांना रामानं 240 वरच रोखलं. राष्ट्रवादीच्या 2 जागांमुळे 48 जागांवर परिणाम कसा? मंत्री छगन भुजबळ यांचा संघाला सवाल. शिखर बँकेच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंचा आक्षेप. ॲडव्होकेट सतीश तळेकर यांची माहिती. अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. आज मुंबईत भाजपच्या बैठकांचा धडाका. विधानसभा निवडणुकीत मराठ्यांचा फटका बसू नये यासाठी भाजपच्या मराठा आमदारांची बैठक. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार करणार मार्गदर्शन. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीच्या स्थगितीचा शब्द दिल्यानंच जरांगेंचं उपोषण मागे. 1 महिन्यासाठी जरांगेंचं उपोषण स्थगित. कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरवणार. सरकारनं नाफेडचे अधिकार गोठवले. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं महत्त्वाचा निर्णय. G7च्या शिखर संमेलनात मोदी आणि बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार. पन्नू मर्डर केसचा वाद चर्चेत येण्याची शक्यता. कुवैतमधील आगीच्या घटनेतील 45 भारतीयांचे मृतदेह केरळच्या कोचीत दाखल. आज सर्व मृतदेहांवर होणार अंत्यसंस्कार. खासदार निलेश लंकेंचा कुख्यात गुंड गजा मारणेंकडून सत्कार. लंकेंनी मारणेची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढले. काही भाज्यांमध्ये दुप्पट भाव वाढ तर काहींच्या किमती 30% वाढ. मासळींच्याही किमतीत मोठी वाढ. बोंबील 800 रुपये किलो तर एक बांगडा 30 रुपयांना. सुके सोडे 2000 रुपये प्रति किलो.